हे गाईज, आज आपल्या बाप्पाचं होतं विसर्जन. मग आम्ही सगळे विसर्जनला जमलो होतो. मग बाप्पाला आता आम्ही घेऊन चालतो विसर्जन करायला. बाप्पा जाणार म्हणजे जल्लोष तर होणारच ना. आम्ही सगळे फटाके बिटाके फोडवतो. आपले मित्र आले नव्हते. मग थोड्या उशिराने आपले सगळे मित्र आले. मग आम्ही नाचायला बिचायला लागलो होतो. डीजे बीजे आम्ही मागवलं होतं, त्याचा काही विषय नव्हता. मग आम्ही सगळे नाचत बिचत होतो. फक्त मुली नव्हत्या आल्या. मग नंतर सगळ्या मुली बिली आल्या. मग आम्ही गणपतीला आता घेऊन चालतो विसर्जन करण्यासाठी. तर बाप्पाला घेऊन चाललो होतो आम्ही. ठीक आहे, नाचत बिचत होतो. आता बाप्पा आपलं 365 दिवसानंतर येणार. मग जल्लोष तर होणारच ना, नाचणार बिचणार ना. मग आम्ही सगळे नाचत बिचत होतो. आम्ही रोडवरून बाप्पाला विसर्जनला घेऊनच चाललो होतो. चालता आम्ही नाचत होतो. पुढे डीजे पण लावलेला होता. मग नंतर बघा आम्ही सगळे मित्र बित्र नाचत होतो. ह्यांचं तर वेगळंच होतं. काय तर बाप्पा जाणार म्हणजे दुःख तर होतंच. मग आता बाप्पाला दुःखामध्ये कसं घेऊन जाणार ना. आम्ही थोडे फार जल्लोष करत बघत हा बघा मी दुःख तर होतं, पण हसणार ना. आता बाप्पाला घेऊन चालले. मग रडून थोडी चालेल ना. मग आम्ही सगळे नाचत बिचत वगैरे चालत होतो. मग हा आपला बाप्पा बोललो, हा आपल्या थोडा बाप्पाला दाखवावं. मग हे आम्ही जात होतो, म्हणजे बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी चाललो होतो रोडने. नंतर चाललो होतो, गुलाल बिलाल उडवतच चाललो होतो. आता बाप्पा जाणार बघा 365 दिवसांत, पण बाप्पाची आठवण तर खूपच येणार. थोडं दुःखी पण होतो, आनंदी पण होतो. काय करणार ना, आता थांबवू तर शकत नाही बाप्पाला आपण कायमचं. मग हे सगळे मित्र आम्ही विसर्जन करण्यासाठी चाललो होतो. पुढे गेलो तर पुढं थोडीफार टॉपिक भेटले आपल्याला. मग बोललो एक व्हिडिओ काढावा मस्तपैकी बाप्पा